नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण येणाऱ्या भरतीसाठी उपयुक्त असे चालवण्याचे प्रश्न हे आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत, जे 1 ते 30 नोव्हेंबर या दरम्यानचे असणार आहेत. जवळपास नोव्हेंबर महिन्यातील सर्वचे सर्व एमपी प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत. हे प्रश्न सर्व आपण प्रश्न आणि उत्तर अशा स्वरूपात कव्हर करणार आहोत. त्यासाठी आपल्याला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहिजे. जवळपास एक प्रकारे रिव्हिजन आपण घेणार आहोत नोव्हेंबर महिन्याची. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा. प्रश्न अतिशय महत्त्वाचे असणार आहेत, येणाऱ्या भरतीसाठी उपयुक्त असणार आहेत. याचा PDF हा टेलिग्रामवर अपलोड केला जाईल, त्या ठिकाणी तुम्ही तो पाहू शकता. प्रश्न पहिला, 12व्या प्रो कबड्डी लीग PKL 2025 चा विजेता कोण ठरला आहे? तर दबंग दिल्ली हा विजेता ठरला असून पुणेरी पलटण हा उपविजेता ठरलेला आहे. आवृत्ती होती 12वी आवृत्ती, लक्षात असू द्या, 12वी आवृत्ती होती. भारताचा सर्वात वजनदार दळणवळण उपग्रह कोणता आहे, ज्याचं नुकतंच प्रक्षेपण करण्यात आलं? तर CMS-03 हे जे काही आहे तर ते भारताचे सर्वात वजनदार दळणवळण उपग्रह आहे. भारताची पहिली महिला आंतरराष्ट्रीय रेसर कोण ठरली आहे? तर पुण्याची डायना पुंदोले ही भारताची पहिली महिला आंतरराष्ट्रीय रेसर ठरलेली आहे. 11वा फाईड बुद्धिबळ विश्वचषक 2025 कोठे आयोजित करण्यात आला आहे? तर तो पणजी, गोवा या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे. रोहन बोपन्ना यांनी निवृत्ती घेतली असून ते कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर ते आहेत बघा, टेनिस या खेळाशी संबंधित. कोणत्या खेळाशी? पर्याय ड, टेनिस या खेळाशी संबंधित. नुकतंच अटक करण्यात आलेला सिकंदर शेख हा कितवा महाराष्ट्र केसरी आहे? तर नुकतंच अटक करण्यात आलेला सिकंदर शेख हा महाराष्ट्राचा 66वा महाराष्ट्र केसरी. लक्षात ठेवायचं आहे, 66वा महाराष्ट्र केसरी. 7वा प्रश्न आहे, फाइंडिंग होम अगेन हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे? तर रिचा शर्मा यांनी लिहिलेले आहे फाइंडिंग होम अगेन हे पुस्तक. 8वा प्रश्न आहे, छत्तीसगडच्या नव्या विधानसभा भवनाचे लोकार्पण कोणाच्या हस्ते करण्यात आले? तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते छत्तीसगडच्या नव्या विधानसभा भवनाचे लोकार्पण हे नुकतंच करण्यात आलेले आहे. इस्रोने विकसित केलेल्या LVM-3 या रॉकेटला कोणते नाव देण्यात आलेले आहे? तर बाहुबली. नाव लक्षात ठेवायचं आहे, बाहुबली असे नाव देण्यात आलेले आहे LVM-3 या रॉकेटला. भारतातील 94 रामसर स्थळ खालीलपैकी कोणते ठरले आहे? भारतात एकूण रामसर स्थळांची संख्या झालेली आहे 94. 94 कोणते आहे? पर्याय ड, गोगाबिल तलाव, बिहार. 13वा ICC महिला ODI विश्वचषक 2025 विजेता कोण ठरला आहे? तर 13वा ICC महिला ODI विश्वचषक 2025 याचा विजेता ठरलेला आहे आपला भारत. लक्षात असू द्या, आपला भारत. पराभव कोणाचा केलेला आहे? तर दक्षिण आफ्रिकेचा पराभव केलेला आहे. उपविजेता कोण आहे? दक्षिण आफ्रिका. प्रथमच विजेतेपद असणारे आपल्या भारताचे. युनेस्को क्रिएटिव्ह सिटी ऑफ गॅस्ट्रॉनॉमी म्हणून कोणत्या शहरास घोषित करण्यात आले? तर लखनौला. बघा, उत्तर प्रदेशमधील लखनौला युनेस्को क्रिएटिव्ह सिटी ऑफ गॅस्ट्रॉनॉमी म्हणून बघा घोषित करण्यात आले आहे. टॉप ॲग्री फूड पायोनियर हा पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला? तर टॉप ॲग्री फूड पायोनियर पुरस्कार हा पर्याय ब, संजीव कपूर यांना प्रदान करण्यात आला आहे. युरोपियन बुद्धिबळ क्लब 2025 मध्ये डी गुकेशने कोणते पदक पटकावलेले आहे? पर्याय अ, सुवर्ण पदक पटकावले असून दिव्या देशमुखने देखील सुवर्ण पदक पटकावले. लक्षात ठेवायचं आहे. T20 इतिहासातील सर्वाधिक लांबीचा 6 हा कोणी मारला आहे? तर T20 इतिहासातील सर्वात लांबीचा 6 हा टिम डेव्हिडने मारलेला आहे. पर्याय ड, टिम डेव्हिडने. किती? तर 129 मीटर. लक्षात असू द्या, 129 मीटरचा तो 6 होता. फलटण डॉक्टर प्रकरणी कोणाच्या नेतृत्वामध्ये SIT स्थापन करण्यात आली? तर फलटण डॉक्टर प्रकरणी IPS तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वामध्ये SIT स्थापन करण्यात आलेली आहे. भारतातील पहिल्या केबल सस्पेन्शन ग्लास ब्रिजला कोणते नाव देण्यात आले? तर बजरंग सेतू. पर्याय अ, बजरंग सेतू असे नाव देण्यात आलेले भारतातील पहिल्या केबल सस्पेन्शन ग्लास ब्रिजला. राज्यात कोणता आजार नोटिफायबल डिसीज म्हणून घोषित करण्यात आला? तर कुष्ठरोग हा जो काही आजार आहे तर तो राज्यामध्ये नोटिफायबल डिसीज म्हणून घोषित करण्यात आला आहे. मिलन 2026 हा बहुराष्ट्रीय नौदल युद्ध सराव कोठे आयोजित केला जाणार आहे? तर तो विशाखापट्टणम, आंध्र प्रदेश या ठिकाणी मिलन 2026 हा बहुराष्ट्रीय नौदल सराव आयोजित केला जाणार आहे.
पहिल्या अणुऊर्जेवर चालणाऱ्या क्षेपणास्त्राची चाचणी कोणत्या देशाने घेतली आहे? तर रशिया या देशाने घेतलेली आहे पहिल्या अणुऊर्जेवर चालणाऱ्या क्षेपणास्त्राची चाचणी. क्लच बुद्धिबळ 2025चे विजेतेपद कोणी पटकावले आहे? तर मॅग्नस कार्लसनने क्लच बुद्धिबळ 2025चे विजेतेपद हे पटकावलेले आहे. खालीलपैकी कोणत्या देशाने 4 उंदरांना अंतराळ मिशनवर पाठवलेले आहे? तर चीन या देशाने 4 उंदरांना अंतराळ मिशनवर पाठवलेले आहे. नाव काय आहे? तर होंजोऊ 21. ह्युनमो 5 क्षेपणास्त्र कोणत्या देशाने लॉन्च केलेले आहे? तर ह्युनमो 5 क्षेपणास्त्र हे दक्षिण कोरिया, पर्याय ड, दक्षिण कोरिया या देशाने लॉन्च केलेले आहे. मनीष गुप्ता यांची कोणत्या देशातील भारताचे राजदूत म्हणून निवड झालेली आहे? तर पर्याय ब, आयर्लंड या देशाच्या भारताचे राजदूत म्हणून मनीष गुप्ता यांची निवड ही झालेली आहे. फाईड बुद्धिबळ विश्वचषकाचं नाव कोणत्या नावावर ठेवण्यात आलेले आहे? तर विश्वनाथन आनंद यांच्या नावावर फाईड बुद्धिबळ विश्वचषकाचं नाव हे आता ठेवण्यात आलेलं आहे. भारत कोणत्या देशातून 8 चित्त्यांची एक तुकडी आणणार आहे, जी डिसेंबर 2025च्या अखेरीस आपल्या भारतामध्ये दाखल होणार आहे? तर पर्याय अ, बोत्सवाना या देशातून बघा भारत 8 चित्त्यांची एक तुकडी आणणार आहे. पुढचा प्रश्न आहे, अत्यंत गरिबी निर्मूलन करणारे देशातील पहिले राज्य कोणते बनले आहे? तर केरळ हे अत्यंत गरिबी निर्मूलन करणारे देशातील पहिले राज्य बनले आहे. कोणते राज्य इतर राज्यातून येणाऱ्या वाहनांवर हिरवा कर लावणार आहे? तर उत्तराखंड हे राज्य सरकार इतर राज्यातून येणाऱ्या वाहनांवर हिरवा कर हा लावणार आहे. भारतीय हॉकी फेडरेशनला 2025 मध्ये किती वर्षे पूर्ण झालेली आहेत? तर भारतीय हॉकी फेडरेशनला 2025 मध्ये 100 वर्षे पूर्ण झाली असून स्थापना झाली होती 1925 साली किंवा 1925 साली. 11वा भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव कोठे आयोजित केला जाणार आहे? तर 11वा भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव हा पर्याय ड, चंदीगड या ठिकाणी आयोजित केला जाणार आहे. नुकतंच कोणाची संरक्षण महालेखा नियंत्रक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर विश्वजित सहाय यांची संरक्षण महालेखा नियंत्रक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय अनुदान सहाय्याने बहुजातीय त्रिभाषिक शाळा कोठे बांधण्यात आली? तर श्रीलंका या देशामध्ये ती बांधण्यात आलेली आहे. तंबाखूवर जनरेशन बॅन लावणारा जगातील पहिला देश कोणता ठरलेला आहे? तर मालदीव हा तंबाखूवर जनरेशन बॅन लावणारा जगातील पहिला देश ठरलेला आहे. खालीलपैकी कोणता देश हा भारतात आपला पहिला राजदूत नेमणार आहे? तर अफगाणिस्तान. तालिबानचं जे काही सरकार आलं बघा, तर त्यानंतर भारतात पहिला राजदूत हा अफगाणिस्तान देश नेमणार आहे. किरण देसाई यांची कोणती कादंबरी 2025 साठी बघा बुकर पुरस्कारासाठी शॉर्टलिस्ट झालेली आहे? तर पर्याय ड, द लोनलीनेस ऑफ सोनिया अँड सनी ही जी काही कादंबरी आहे तर ती किरण देसाई यांची कादंबरी असून ती 2025 बुकर पुरस्कारासाठी शॉर्टलिस्ट झाली होती. भारतातील चित्त्यांसाठी तिसरे घर कोठे विकसित केले जाणार आहे? तर भारतातील चित्त्यांसाठी तिसरे घर हे पर्याय ड, नौरादेही अभयारण्य हे जे काही भारतातील तिसरे घर विकसित केले जाणार आहे भारतीय चित्त्यांसाठी. QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग आशिया 2026 मध्ये कोण प्रथम स्थानावर आहे? तर युनिव्हर्सिटी ऑफ हाँगकाँग हे बघा QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग आशिया 2026 मध्ये बघा प्रथम स्थानावर आहे. पुढचा प्रश्न आहे, WJP कायदा नियम निर्देशांक 2025 मध्ये भारत कितव्या स्थानावर आहे? तर भारत आहे 86व्या स्थानावर. त्रिशूल 2025 त्रिसेना युद्ध अभ्यास कोठे आयोजित करण्यात आला आहे? तर त्रिशूल 2025 हा त्रिसेना युद्ध अभ्यास पर्याय ड, वरीलपैकी सर्व म्हणजेच गुजरात, उत्तर अरबी समुद्रातील सामुद्र क्षेत्रामध्ये आणि राजस्थान या 3 ठिकाणी बघा त्रिशूल 2025 त्रिसेना युद्ध अभ्यास हा आयोजित करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय आर्य महासंमेलन 2025 चे आयोजन कोठे करण्यात आले आहे? तर नवी दिल्ली या ठिकाणी आंतरराष्ट्रीय आर्य महासंमेलन 2025 चे आयोजन हे करण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतीय वंशाचे जोहरान ममदानी कोणत्या शहराचे महापौर बनले आहेत? तर न्यूयॉर्क या शहराचे महापौर बनलेले आहेत भारतीय वंशाचे जोहरान ममदानी. जगातील सर्वात मोठ्या पुरातत्व संग्रहालय GEM चे उद्घाटन कोठे करण्यात आले? तर इजिप्त या देशामध्ये त्याचे उद्घाटन हे करण्यात आलेले आहे.
सॅटेलाइट इंटरनेट सेवा सुरू करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? तर सॅटेलाइट इंटरनेट सेवा सुरू करणारे देशातील पहिले राज्य हे आपला महाराष्ट्र ठरलेले आहे. पूर्वी प्रचंड प्रहार 2025 युद्ध सराव कोणत्या राज्यात आयोजित केला जाणार आहे? तर पूर्वी प्रचंड प्रहार 2025 हा युद्ध सराव पर्याय ड अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये आयोजित केला जाणार आहे. इंडिया इंटरनॅशनल बुलियन एक्सचेंजवर पहिल्या सोन्याचा व्यवहार कोणी पूर्ण केला आहे? तर SBIने पूर्ण केलेला आहे, स्टेट बँक ऑफ इंडियाने. आशिया युवा क्रीडा स्पर्धा 2025 मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली? तर एकूण 48 पदके जिंकलेली आहेत. किती? 48 पदके. त्यामध्ये 13 सुवर्ण पदकांचा समावेश आहे, 18 रौप्य पदकांचा समावेश आहे आणि 17 कांस्य पदकांचा, अशी एकूण 48 पदके आपल्या भारताने जिंकलेली आहेत. इस्रो आणि नासाचा पहिला संयुक्त उपग्रह निसार केव्हा कार्य सुरू करणार आहे? तर 7 नोव्हेंबरपासून बघा त्याने आपलं कार्य हे सुरू केलेलं आहे. इस्रो आणि नासाचा पहिला संयुक्त उपग्रह कोणता होता? तर निसार होता, ज्याने कार्य हे 7 नोव्हेंबर 2025 पासून सुरू केलेले आहे. नुकतंच भारताने कोणत्या देशाला मानवतावादी मदत ही पाठवलेली आहे? तर पर्याय अ आणि ब दोन्ही या देशांना, जमैका आणि क्युबा या 2 देशांना भारताने मानवतावादी मदत ही पाठवलेली आहे. स्वच्छ सर्वेक्षण 2025 नुसार देशातील सर्वात घाणेरडे शहर कोणते घोषित करण्यात आले? तर मदुराई हे जे काही शहर आहे तर ते स्वच्छ सर्वेक्षण 2025 नुसार देशातील सर्वात घाणेरडे शहर म्हणून घोषित करण्यात आले आहे. खालीलपैकी कोणता देश जगातील पहिला कॅशलेस देश बनला आहे? तर स्वीडन हा जो काही देश आहे तर तो जगातील पहिला कॅशलेस देश बनलेला आहे. महाराष्ट्रात कोणता दिवस विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्यात आला? तर 7 नोव्हेंबर हा जो काही दिवस आहे तर तो महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी दिन म्हणून साजरा करण्यात आला. हरियाणा महिला आयोग 2026 साठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर हरियाणा महिला आयोग 2026 साठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून शेफाली वर्मा यांची बघा नियुक्ती ही करण्यात आली आहे. पारादीप फॉस्फेट्सने खालीलपैकी कोणास ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहे? तर राहुल द्रविड यांना बघा पारादीप फॉस्फेट्सने ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न आहे, वैश्विक नेतृत्वासाठी कोणत्या राज्याने AI इनोव्हेशन हब हे लॉन्च केले आहे? तर तेलंगणा राज्य सरकारने बघा वैश्विक नेतृत्वासाठी AI इनोव्हेशन हब हे लॉन्च केलेले आहे. UAE देशातील भारताचे राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर दीपक मित्तल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे UAE देशातील भारताचे राजदूत म्हणून. जगातील सर्वोत्तम सहकारी संस्थांमध्ये कोणती संस्था प्रथम क्रमांकावर आहे? तर अमूल ही बघा जगातील सर्वोत्तम सहकारी संस्थांमध्ये प्रथम स्थानावर आलेली आहे. सक्षम संघात स्थान मिळवणारी पहिली भारतीय पॅरा तिरंदाज कोण ठरलेली आहे? तर शीतल देवी ही सक्षम संघात स्थान मिळवणारी पहिली भारतीय पॅरा तिरंदाज ठरलेली आहे. देशातील पहिले न्यायालयीन शहर कोठे बांधले जाणार आहे? तर कोची केरळ या ठिकाणी देशातील पहिले न्यायालयीन शहर हे बांधले जाणार आहे. प्रिन्सेस ऑफ ऑस्ट्रेरियस अवॉर्ड 2025 हा कोणास प्रदान करण्यात आला किंवा कोणास सन्मानित करण्यात आले या पुरस्काराने? तर सेरेना विल्यम्स, पर्याय ड सेरेना विल्यम्सला प्रिन्सेस ऑफ ऑस्ट्रेरियस अवॉर्ड 2025 नुसार सन्मानित करण्यात आलेले आहे. टाइम आउट 2025च्या सर्वेनुसार आशियातील सर्वात आनंदी शहर कोणते ठरलेले आहे? तर आपले मुंबई हे जे काही शहर आहे तर ते टाइम आउट 2025च्या सर्वेनुसार आशियातील सर्वात आनंदी शहर ठरलेले आहे. अमेरिकेतील व्हर्जिनियाच्या लेफ्टनंट गव्हर्नरपदी कोणाची निवड करण्यात आली? तर गजाला हाशमी यांची निवड करण्यात आलेली आहे. भारताचे नागरिकत्व स्वीकारलेला रायन विल्यम्स हा कोणत्या देशाचा फुटबॉलपटू आहे? तर तो आहे ऑस्ट्रेलिया देशाचा फुटबॉलपटू. 2029च्या महिला ODI वर्ल्ड कपमध्ये किती संघांचा सहभाग असणार आहे? तर एकूण 10 संघांचा समावेश हा असणार आहे. 2025 मध्ये जो काही वर्ल्ड कप झाला बघा तर त्यामध्ये किती संख्या होती? तर 8 संख्या होती. कोणत्या राज्यास पीपल फर्स्ट इंटिग्रेशन अवॉर्ड 2025 ने बघा सन्मानित करण्यात आलेले आहे? तर हिमाचल प्रदेश या राज्याला पीपल फर्स्ट इंटिग्रेशन अवॉर्ड 2025 ने सन्मानित करण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न आहे, प्रसिद्ध झालेल्या यादीनुसार भारतातील सर्वात दानशूर व्यक्ती कोण ठरलेले आहेत? तर शिव नादर आणि त्यांचे कुटुंब हे बघा
भारतातील सर्वात दानशूर व्यक्ती ठरलेले आहेत. स्वतंत्र सैनिकांना समर्पित पहिले पूर्णपणे डिजिटल संग्रहालय कोठे सुरू झाले? तर नवा रायपूर या ठिकाणी ते सुरू झाले आहे. जागतिक वननिधीचे निरीक्षकपद कोणत्या देशाकडे सोपवण्यात आले आहे? तर आपल्या भारताकडे जागतिक वननिधीचे निरीक्षकपद हे सोपवण्यात आलेले आहे भारताकडे. कोणत्या राज्यामध्ये मासिक पाळीसाठी 12 दिवसांची भरपगारी सुट्टी ही मिळणार आहे? तर कर्नाटक राज्यामध्ये आता मासिक पाळीसाठी 12 दिवसांची भरपगारी सुट्टी ही मिळणार आहे. भारतीय नौदलात 40वे मटेरियल प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर बी शिवकुमार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. बी शिवकुमार. नुकताच NHPCचा कितवा स्थापना दिवस साजरा करण्यात आला? तर 50वा NHPCचा स्थापना दिवस हा साजरा करण्यात आलेला आहे. नॅशनल हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन असं त्याचा फुल फॉर्म आहे. जागतिक आर्म रेसलिंग चॅम्पियनशिप 2026चे आयोजन कोठे केले जाणार आहे? तर याचं आयोजन हे आपल्या भारतामध्ये करण्यात येणार आहे. बहरीन आशियाई युवा कुस्ती स्पर्धेत सनी फुलमाळीने कोणते पदक जिंकलेले आहे? तर सुवर्ण पदक जिंकलेले आहे. सुवर्ण पदक. DNAची दुहेरी हेलिक्स रचना खालीलपैकी कोणी शोधली? ज्यांचं नुकतंच निधन झालेलं आहे? तर जेम्स वॉटसन. पर्याय जेम्स वॉटसनने DNAची दुहेरी हेलिक्स रचना शोधली असून त्यांचं निधन झालं आहे. कोकणातील पहिली सैनिकी शाळा कोठे उभारली जाणार आहे? तर सावंतवाडी या ठिकाणी उभारली जाणार आहे. सावंतवाडी या ठिकाणी. कोणत्या जिल्ह्यात आहे? तर सिंधुदुर्ग. हाँगकाँग 6 2025चा विजेता खालीलपैकी कोण ठरला आहे? तर पाकिस्तान हा हाँगकाँग 6 2025चा विजेता ठरलेला आहे. उपविजेता कोण आहे? तर कुवेत हा उपविजेता आहे. T20 विश्वकप 2026चा अंतिम सामना म्हणजेच फायनल हा कोणत्या ठिकाणी होणार आहे? तर अहमदाबाद. नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद या ठिकाणी T20 विश्वकप 2026चा अंतिम सामना हा खेळवण्यात येणार आहे. जर पाकिस्तान फायनलमध्ये पोहोचले तर अंतिम सामना हा श्रीलंका देशात होणार आहे. श्रीलंका. स्पोर्ट सिटी साठी तोडण्यात येणारे जवाहरलाल नेहरू स्टेडियम कोणत्या ठिकाणी आहे? तर दिल्ली या ठिकाणी आहे जवाहरलाल नेहरू स्टेडियम. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष खालीलपैकी कोण बनले आहेत? तर अजिंक्य नाईक हे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष बनले आहेत. नुकतंच लाल किल्ल्यावर स्फोट झाला असून लाल किल्ला हा कोणत्या ठिकाणी आहे? तर तो आहे दिल्ली या ठिकाणी. कुठे? दिल्ली या ठिकाणी. श्रीनाथ केसरी बैलगाडा शर्यत 2025मध्ये फॉर्च्युनर कोणी जिंकले आहे? तर हेलिकॉप्टर बैजा आणि ब्रेकफील्ड जोडीने जिंकलेले आहे फॉर्च्युनर. नासा कोणत्या वर्षापर्यंत चंद्रावर अणुभट्टी बांधणार आहे? तर नासा हा 2030 पर्यंत चंद्रावर अणुभट्टी बांधणार आहे. दोन 2035 पर्यंत चीन बांधणार आहे. राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या कमांडंट पदाचा पदभार हा कोणी स्वीकारलेला आहे? तर व्हाईस ॲडमिरल अनिल जग्गी यांनी बघा राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या कमांडंट पदाचा पदभार हा नुकताच स्वीकारलेला आहे. देशातील पहिला बालविवाह मुक्त जिल्हा कोणता ठरलेला आहे? तर बालोद छत्तीसगड हा पहिला बालविवाह मुक्त जिल्हा ठरला आहे. ट्रायबल जिनोम सिक्वेन्सिंग प्रोजेक्ट सुरू करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरलेले आहे? तर गुजरात हे राज्य ठरलेले आहे. गुजरात. 30वी संयुक्त राष्ट्रांची हवामान बदल कॉन्फरन्स 2025 कोठे आयोजित केली आहे? तर ती बघा बेलम शहर ब्राझील या ठिकाणी COP31 ज्याला आपण म्हणतो. COP30 ही 31 ही अंताल्या तुर्की येथे होणार आहे. COP31 ही अंताल्या तुर्की आणि COP30चं आयोजन हे बेलम शहर ब्राझील या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. भारतीय हवाई दलाचा कितवा वर्धापन दिन हा साजरा करण्यात आला? तर 93वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग असोसिएशनच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे? तर आमदार प्रवीण दरेकर यांची निवड झाली आहे. नोवाक जोकोविचने कारकिर्दीतील कितवा ATP टूर लेवल किताब जिंकला आहे? तर 101वा. करेक्शन करायचं आहे 101वा. पर्याय 101वा.
बिहारमध्ये 1951 नंतर सर्वाधिक किती टक्के मतदान झाले आहे? तर 66.91% एवढे मतदार झालेले जे सर्वाधिक ठरलेले आहे. सर्वाधिक जागा BJP या पक्षाने जिंकलेल्या आहेत, 99 जागा. लक्षात असू द्या, 99 जागा. सॉरी 99 जागा आणि 89 जागा. लक्षात असू द्या, 89 जागा. 85 जागा ह्या जनता दल युनायटेडने जिंकलेल्या. जनता दल युनायटेडने किती जिंकलेल्या तर 85 जागा आणि BJPने जिंकलेल्या आहेत 89 जागा. दोन 2025चा बुकर पुरस्कार खालीलपैकी कोणास प्रदान करण्यात आला? तर 2025चा बुकर पुरस्कार हा पर्याय ड डेव्हिड स्लाझाले यांना प्रदान करण्यात आला आहे. 6व्या राष्ट्रीय जल पुरस्कार 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट राज्य कोणते ठरले आहे? तर 6व्या राष्ट्रीय जल पुरस्कार 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट राज्य हे आपले महाराष्ट्र ठरलेले आहे. कृषी विभागाचे नवे घोषवाक्य कोणते ज्याचं नुकतंच अनावरण करण्यात आले? तर कृषी विभागाचे नवे घोषवाक्य आहे शाश्वत शेती समृद्ध शेतकरी. शाश्वत शेती समृद्ध शेतकरी असं बघा कृषी विभागाचं नवं घोषवाक्य हे आहे बघा, जे नुकतंच त्याचं अनावरण हे करण्यात आलेलं आहे. भारताचा 91वा ग्रँडमास्टर खालीलपैकी कोण बनला आहे? तर राहुल VS हा भारताचा 91वा ग्रँडमास्टर बनलेला आहे. पॅट्रियट ऑफ द इयर अवॉर्ड 2025 नुसार कोणास सन्मानित करण्यात आले? तर मेलानिया ट्रम्प यांना सन्मानित करण्यात आले आहे. राष्ट्रीय शिक्षण दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? तर 11 नोव्हेंबरला राष्ट्रीय शिक्षण दिवस साजरा करण्यात आला. स्पेस AI डेटा सेंटर बांधण्यासाठी कोणता गुगलने प्रोजेक्ट हा सुरू केला आहे? तर प्रोजेक्ट सन कॅचर हा जो काही प्रोजेक्ट आहे बघा, तर तो गुगलने सुरू केलेला आहे. नोव्हेंबर 2025 मध्ये प्रतिष्ठित इंटरपोल पदकाने कोणास सन्मानित करण्यात आले? तर शेख रशीद बिन अब्दुल्ला अल खलिफा. शेख रशीद बिन अब्दुल्ला अल खलिफा यांना प्रतिष्ठित इंटरपोल पदकाने सन्मानित करण्यात आलेला आहे. मलबार 2025 हा बहुराष्ट्रीय नौदल सराव कोठे आयोजित केला? तर तो ग्वाम USA ग्वाम उत्तर पॅसिफिक USA या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे. केरन सेक्टरमध्ये घुसखोरांविरुद्ध सशस्त्र दलाने कोणते ऑपरेशन सुरू केले होते? तर ऑपरेशन पिंपल सुरू केले होते. ऑपरेशन पिंपल. भारताचे पहिले इलेक्ट्रिक रॉकेट वायुपुत्र कोणी विकसित केलेले आहे? तर स्पेस किड्स इंडियाने विकसित केलेले आहे. UN टुरिझम महासचिवपदी निवड होणाऱ्या पहिल्या महिला कोण ठरल्या आहेत? तर शेखा नासिर अल नौवेस ह्या UN टुरिझम महासचिवपदी निवड होणाऱ्या पहिल्या महिला ठरलेल्या आहेत. मित्रशक्ती 2025 युद्धाभ्यास कोणत्या दोन देशांदरम्यान आयोजित करण्यात आला? तर भारत आणि श्रीलंका या दोन देशांदरम्यान मित्रशक्ती 2025 हा युद्धाभ्यास आयोजित करण्यात आला आहे. संयुक्त राष्ट्राच्या पाणी करारात सामील होणारा पहिला दक्षिण आशियाई देश कोणता ठरलेला आहे? तर बांगलादेश हा संयुक्त राष्ट्राच्या पाणी करारात सामील होणारा पहिला दक्षिण आशियाई देश ठरला आहे. राष्ट्रीय केनाईन वीरता पुरस्कार 2025 कोणत्या BSF कुत्र्यास प्रदान करण्यात आला? तर बबिता या कुत्र्यास बघा हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. ट्री वुमन ऑफ इंडिया म्हणून कोणास ओळखले जाते ज्यांचं नुकतंच निधन झालं? तर सालुमर्दा थिम्मक्का यांचं निधन झालं असून त्या ट्री वुमन ऑफ इंडिया म्हणून ओळखल्या जात होत्या. बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक जागा कोणत्या पक्षाने जिंकलेल्या आहेत? तर BJPने जिंकलेल्या सर्वाधिक जागा 89. लक्षात असू द्या, 85 जागा कोणत्या पक्षाने जिंकलेल्या आहेत? तर JDU पक्षाने. लंडनमधील इंडिया हाऊस भारतातील कोणत्या राज्य सरकार खरेदी करणार आहे? तर लंडनमधील इंडिया हाऊस हे आपले महाराष्ट्र सरकार खरेदी करणार आहे.
देशातील पहिला पूर्ण साक्षर केंद्रशासित प्रदेश कोणता बनला आहे? तर लडाख हा देशातील पहिला पूर्ण साक्षर केंद्रशासित प्रदेश बनला आहे. ISSF जागतिक अजिंक्यपद स्पर्धा 2025 मध्ये सुवर्णपदक कोणी जिंकलेले आहे? तर सम्राट राणाने सुवर्णपदक जिंकलेले आहे. 2025 वर्ल्ड लीडर फॉर पीस अँड सिक्युरिटी अवॉर्ड कोणास मिळाला आहे? तर श्री श्री रविशंकर यांना प्राप्त झालेला आहे. यंदाचा प्रबोधनकार ठाकरे पुरस्कार 2025 कोणास प्रदान करण्यात आला? तर विनोद शिरसाट यांना प्रदान करण्यात आलेला आहे. विनोद शिरसाट. महिला क्रिकेटर ऋचा घोष कोणत्या राज्यातील पोलीस दलात DSP बनल्या आहेत? तर पश्चिम बंगाल या पोलीस दलामध्ये ऋचा घोष ह्या DSP बनल्या आहेत. 6वा विनबॅक्स 2025 लष्करी सराव कोणत्या दोन देशादरम्यान आयोजित करण्यात आला? तर व्हिएतनाम आणि भारत किंवा भारत आणि व्हिएतनाम या दोन देशादरम्यान आयोजन करण्यात आलेलं आहे. साहित्य अकादमीचा बालसाहित्य पुरस्कार 2025 कोणास प्रदान करण्यात आला? तर सुरेश सावंत यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. आभाळमायासाठी. आभाळमाया. 2024 सालचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2025 मध्ये कोणास प्रदान करण्यात आला? तर 2024 सालचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2025 मध्ये राम सुतार यांना प्रदान करण्यात आलेला आहे. राम सुतार यांना. कितवा असणार आहे? तर 19वा असणार आहे. 19वा. पहिल्या अंध महिला T20 विश्वचषक 2025 चे उद्घाटन कोठे करण्यात आले? पर्याय अ नवी दिल्ली या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलेले आहे. पुनत्सांगचू 2 जलविद्युत प्रकल्पाचे उद्घाटन नरेंद्र मोदींनी कोणत्या देशात केले? तर भूतान या देशाने केलेले आहे. भूतान या देशामध्ये. डेटन पीस प्राइज लाईफटाईम अचीवमेंट पुरस्कार 2025 कोणास प्रदान करण्यात आला? तर सलमान रश्दी यांना प्रदान करण्यात आलेला आहे. देशातील पहिला विमेन वेलनेस ऑन व्हील्स हा उपक्रम कोणत्या राज्याने सुरू केला आहे? तर तमिळनाडू राज्याने सुरू केला आहे. खेलो इंडिया लिमिटेडचे नवे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक कोण बनले आहेत? दीपक गुप्ता. युनेस्कोच्या महासंचालकपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? तर खालिद एल एनारी यांची युनेस्कोच्या महासंचालकपदी निवड करण्यात आलेली आहे. नोव्हेंबर 2025 मध्ये G7 परराष्ट्र मंत्र्यांची बैठक कोठे आयोजित करण्यात आली? तर कॅनडा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. भारताची पहिली महिला राष्ट्रीय कार्टिंग विजेती कोण बनली आहे? तर अर्शी गुप्ता ही भारताची पहिली महिला कार्टिंग विजेती बनली आहे. भारतातील पहिल्या नदी टर्मिनलचे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे? तर भारतातील पहिल्या नदी टर्मिनलचे उद्घाटन हे गुवाहाटी आसाम या ठिकाणी करण्यात आले आहे. सिक्कीम राज्याच्या कोणत्या लेपच्या वाद्यांना GI टॅग हा प्राप्त झाला आहे? पर्याय ड अ ब दोन्ही. तुंगबुंग आणि पुमटोंग पुलित या दोन्ही वाद्यांना GI टॅग हा प्रदान करण्यात आला आहे. ब्रह्मशिरा सराव 2025 चे आयोजन कोठे करण्यात आले आहे? तर ब्रह्मशिरा सराव 2025 चे आयोजन हे गुजरात राज्यामध्ये करण्यात आलेले आहे. गुजरात राज्यामध्ये. 24व्या आशियाई तिरंदाजी स्पर्धा 2025 मध्ये भारताने किती पदके जिंकलेली आहेत? तर भारताने 10 पदके जिंकलेली आहेत. किती? पर्याय ड 10. त्यामध्ये 6 सुवर्ण पदक, 1 रौप्य पदक आणि 1 कांस्य पदक. ग्रीन हायड्रोजनवरील आंतरराष्ट्रीय परिषद 2025 कोठे आयोजित करण्यात आली? तर भारत मंडपम नवी दिल्ली या ठिकाणी. तिसरा भारतीय सैन्य वारसा महोत्सव 2025 कोठे आयोजित करण्यात आला? तर नवी दिल्ली या ठिकाणी तिसरा भारतीय सैन्य वारसा महोत्सव 2025 हा आयोजित करण्यात आला आहे. न्यूरोटॉलॉजीसाठी जगातील पहिली जागतिक नैतिक चौकट कोणी स्वीकारलेली आहे? तर युनेस्कोने स्वीकारलेली आहे. पर्याय अ युनेस्कोने. नोव्हेंबर 2025 मध्ये विजयनगर काळातील 103 सोन्याचे मुद्रांकित नाणे कोठे सापडलेले आहे? तर तमिळनाडू राज्यामध्ये. भारतातील सर्वात तरुण आमदार खालीलपैकी कोण बनले आहे? तर मैथिली ठाकूर ही भारतातील सर्वात तरुण आमदार बनलेली आहे. अलीनगर हा तिचा मतदारसंघ आहे. अलीनगर.
संपूर्ण राज्यात भारत नेट योजना लागू करण्यात देशातील पहिले राज्य कोणते आहे? तर पंजाब. पर्याय ब पंजाब. दुरुस्ती विधेयकावरील संयुक्त संसदीय समितीचे अध्यक्ष कोण बनले आहेत? पर्याय ड अपरिजिता सारंगी. पुढचा प्रश्न आहे, भारतातील पहिला क्वांटम डायमंड मायक्रोस्कोप कोणत्या संस्थेने विकसित केला आहे? तर IIT बॉम्बेने विकसित केला आहे. IIT बॉम्बे. 2027 मध्ये COP32 आयोजन कोठे करण्यात येणार आहे? तर इथिओपिया. लक्षात असू द्या, पर्याय ब इथिओपिया. 31 तुर्की, 32 इथिओपिया आणि 33 आपल्या भारतात. पहिल्या आदिवासी क्रीडा संमेलन 2025 आयोजन कोठे करण्यात आले? तर कारगिल लडाख या ठिकाणी करण्यात आलेले आहे. गरुड 2025 हवाई युद्ध सराव कोणत्या दोन देशांदरम्यान आयोजित करण्यात आला? तर भारत आणि फ्रान्स या दोन देशांदरम्यान गरुड 2025 हा हवाई युद्ध सराव आयोजित करण्यात आला आहे. बिबट्यांच्या निर्बीजीकरणाचा देशातील पहिला प्रयोग कोठे राबवण्यात आला किंवा राबवला जाणार? तर जुन्नर विभाग. पर्याय ब जुन्नर विभाग. हॉर्नबिल महोत्सव 2025 साठी कोणत्या देशाला कंट्री पार्टनर म्हणून नियुक्त करण्यात आले? तर UKला कंट्री पार्टनर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. यंदाचा द आर्कागिदान प्राइज पारितोषिक कोणत्या लघुपटास जाहीर झाला आहे? तर वोवन हा जो काही लघुपट आहे तर या लघुपटास जाहीर झालेला आहे यंदाचा द आर्कानिदान प्राइज पारितोषिक. कोणाचा आहे? तर अक्षय काकडे. नाव लक्षात ठेवायचं आहे. कोणत्या राज्यातील पन्ना हिऱ्यांना GI टॅग हा नुकताच प्रदान करण्यात आला? तर मध्य प्रदेश राज्यातील पन्ना हिऱ्यांना GI टॅग हा प्राप्त झाला आहे. दुर्गा ड्रोन स्क्वाड्रन खालीलपैकी कोणी लॉन्च केलेले आहे? तर BSFने. पर्याय क BSF बॉर्डर सिक्युरिटी फोर्स. ग्लोबल एनर्जी लीडर्स समिट 2025 चे आयोजन कोठे करण्यात आले? तर पुरी ओडिसा या ठिकाणी. सर्वात खोल पाण्याखालील संशोधन प्रयोगशाळा बांधण्याची घोषणा कोणी केलेली आहे? तर आपल्या भारताने केलेली आहे. जवळपास 6,000 मीटर खोल पाण्याखालील संशोधन प्रयोगशाळा ही बांधण्याची घोषणा आपल्या भारत सरकारने केलेली आहे. भारताच्या पहिल्या अणुचाचणीला किती वर्ष पूर्ण झालेली आहे? तर 51 वर्ष पूर्ण झालेली. पहिली अणुचाचणी ही केव्हा झाली होती? तर 1974 साली किंवा 1974 साली. पोखरण या ठिकाणी. स्माइलिंग बुद्धा असं त्याचं नाव होतं. ग्रीन फ्युएल लेव्ही लागू करणारा जगातील पहिला देश कोणता ठरलेला आहे? तर सिंगापूर ठरलेला आहे. सिंगापूर. 2025 साठी वर्ड ऑफ द इयर म्हणून कोणता शब्द घोषित करण्यात आला आहे? तर पॅरासोशल हा शब्द घोषित करण्यात आला आहे. खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2025 चे अधिकृत शुभंकर काय आहे? पर्याय ड खम्मा आणि घाणी हे अधिकृत शुभंकर आहे 2025 चे. कोणत्या राज्यातील अंबाजी संगमरवराला GI टॅग हा नुकताच प्रदान करण्यात आला? तर गुजरात. लक्षात असू द्या, गुजरात राज्यातील अंबाजी संगमरवराला GI टॅग हा नुकताच प्रदान करण्यात आला आहे. फक्त शाकाहारी असणारे जगातील पहिले शहर कोणते ठरलेले आहे? तर पर्याय ब पालिताना. गुजरात हे जे काही शहर आहे बघा तर ते जगातील पहिले शहर ठरलेले आहे शाकाहारी असणार आहे. 2025 चा अंजनी माशेलकर पुरस्कार कोणास जाहीर झाला आहे? तर तो इजी टच प्लसला जाहीर झाला आहे. अजय वॉरियर 2025 लष्करी सराव कोणत्या दोन देशांदरम्यान आयोजित करण्यात आला आहे? तर अजय वॉरियर 25 लष्करी सराव हा
भारत आणि ब्रिटन पर्याय अ भारत आणि ब्रिटन यांच्या दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. युनिसेफ इंडियाची सेलिब्रिटी ॲडव्होकेट म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर कीर्ती सुरेश यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. अभिनेत्री आहे. 2024 सालचा 37वा इंदिरा गांधी शांतता पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला? पर्याय ड मिशेल बॅचेलेट. बिहारचे 10व्यांदा मुख्यमंत्री खालीलपैकी कोण बनले आहेत तर बिहारचे 10व्यांदा मुख्यमंत्री हे पर्याय अ नितीश कुमार बनलेत. नितीश कुमार. नोव्हेंबर 2025 मध्ये ऑपरेशन सदर्न स्पियर कोणत्या देशाने सुरू केले आहे? अमेरिका देशाने. नुकतंच भारताचे संरक्षण सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर पराग जैन यांची नियुक्ती करण्यात आली. पराग जैन. गदिमा पुरस्कार 2025 खालीलपैकी कोणास जाहीर झाला आहे तर सुहास जोशी यांना गदिमा पुरस्कार हा जाहीर झाला आहे. केव्हापर्यंत सर्व भारतीय नागरिकांकडे ई पासपोर्ट असावा असा संकल्प करण्यात आला आहे तर 2035 पर्यंत ई पासपोर्ट असावा सर्व भारतीयांकडे असा संकल्प करण्यात आला आहे. मिस युनिव्हर्स 2025 ची विजेता खालीलपैकी कोण बनली आहे? फातिमा बॉश बनली आहे. फातिमा बॉश. पहिल्या मानवी दर्जाचे L-110 विकास इंजिन इस्रोला कोणी सुपूर्द केले आहे तर पर्याय ड गोदरेज एरोस्पेसने. 44व्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा 2025 चे आयोजन कोठे करण्यात आले आहे तर पर्याय क नवी दिल्ली या ठिकाणी. राष्ट्रीय गोपाळ रत्न पुरस्कार 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट दूध उत्पादक कोण ठरलेले आहे तर पर्याय क अरविंद पाटील हे पहिल्या क्रमांकावर आलेले आहेत. 56वा भारत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2025 कोठे पार पडणार आहे तर पणजी गोवा या ठिकाणी. कुमकी हत्ती प्रशिक्षण केंद्र आणि हनुमान प्रकल्प कोणत्या राज्याने सुरू केला आहे? पर्याय ड आंध्र प्रदेश राज्य सरकारने. 13व्या आंतरराष्ट्रीय पर्यटन हाट 2025 चे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे? गंगटोक सिक्कीम या ठिकाणी. गंगटोक सिक्कीम. उत्तर प्रदेशमधील कोणत्या जिल्ह्याला बोगले वाद्यासाठी जीआय टॅग हा मिळाला आहे? पर्याय क मेरठ. आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स कॉन्फरन्सचे आयोजन कोठे केले जाणार आहे तर आपल्या भारतामध्ये केले जाणार आहे. आपल्या भारतामध्ये. नुकतंच देशात 4 नवीन कामगार कायदे केव्हापासून लागू करण्यात आले? 21 नोव्हेंबर 2025 पासून 4 कायदे हे लागू करण्यात आलेले आहेत. 20वा आंतरराष्ट्रीय त्रिपिटक जप महोत्सव 2025 कोठे आयोजित केला जाणार आहे? पर्याय ब बोधगया बिहार या ठिकाणी. सायबर फ्रॉड कॉल्सवर 100% प्रतिसाद देणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? गोवा ठरलेले आहे. गोवा. ऑर्डर ऑफ आर्ट्स अँड लेटर्स शेवेलियर पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला? थोरा थारनी यांना प्रदान करण्यात आला आहे. वर्ल्ड बॉक्सिंग कप फायनल 2025 मध्ये मीनाक्षी हुड्डाने कोणते पदक पटकावले आहे तर सुवर्ण पदक पटकावलेले आहे. 2025 ATP फायनल्स कोणत्या खेळाडूने जिंकले आहे तर जॅनिक सिन्नरने जिंकलेले आहे. 2025 ATP फायनल्स हा किताब. प्रसिद्ध खेळाडू जान्हवी जिंदल कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर प्रसिद्ध खेळाडू जान्हवी जिंदल ही फ्रीस्टाईल स्केटिंग खेळाशी संबंधित आहे. लीडरशिप ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज ट्रान्झिशन कोणत्या 2 देशांनी सुरू केले आहे? भारत आणि स्वीडनने सुरू केले आहे. कोणत्या देशाच्या कोर्टाने बायजू रवींद्रनवर 8,900 करोड रुपयाचा दंड लावला आहे तर अमेरिका कोर्टाने. अमेरिका. 21वी G20 शिखर परिषद 2025 कोठे आयोजित करण्यात आली होती?
तर पर्याय ड जोहान्सबर्ग दक्षिण आफ्रिका. लक्षात असू द्या, जोहान्सबर्ग दक्षिण आफ्रिका. जगातील मुख्य न्यायाधीशांचे आंतरराष्ट्रीय संमेलन कोठे आयोजित करण्यात आले? पर्याय ब लखनौ उत्तर प्रदेश या ठिकाणी. भारतीय UPI सेवा कोणत्या युरोपियन पेमेंट सिस्टमशी जोडली जाणार आहे? तर टिप्स पेमेंट सिस्टम. पर्याय अ टिप्स पेमेंट सिस्टमशी जोडली जाणार आहे. डिजिटल दिरहम वापरून पहिला सरकारी व्यवहार कोणत्या देशाने पूर्ण केला आहे? तर UAE देशाने पूर्ण केलेला आहे. UAE. अमेरिकेतून किती LPG आयात करण्यासाठी भारताने 1 वर्षाचा करार केला आहे? तर पर्याय क 2.2 दशलक्ष टन. आर्मी टॅक्टिकल मिसाईल सिस्टीम कोणत्या देशाने लॉन्च केली आहे? तर आर्मी टॅक्टिकल मिसाईल सिस्टीम ही अमेरिका देशाने विकसित केलेली आहे. अमेरिका देशाने. नुकतंच निधन झालेले धर्मेंद्र बॉलिवूडचा ही मॅन हे खालीलपैकी कोण होते? तर अभिनेते होते. पर्याय ड अभिनेते. भारताचे 53वे मुख्य सरन्यायाधीश म्हणून कोणी शपथ घेतलेली आहे? तर सूर्यकांत शर्माने शपथ घेतलेली. सूर्यकांत शर्मा. पहिला अंधांचा T20 विश्वचषक 2025 खालीलपैकी कोणत्या देशाने जिंकला आहे? तर आपल्या भारताने जिंकलेला. आपल्या भारताने. उपविजेता कोण आहे? नेपाळ. ऑस्ट्रेलियन ओपन सुपर 500 बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावलेले आहे? पर्याय ब लक्ष्य सेनने. 2025च्या वर्ल्ड बॉक्सिंग कप फायनलमध्ये भारताने एकूण किती पदके जिंकलेली आहेत? तर 2025च्या वर्ल्ड बॉक्सिंग कप फायनलमध्ये भारताने एकूण 20 पदके जिंकलेली. किती? 20. 9 सुवर्ण पदक आहेत, 6 रौप्य पदक आहेत आणि 5 कांस्य पदक आहेत. प्रादेशिक ओपन डिजिटल हेल्थ शिखर संमेलन 2025चे आयोजन कोठे करण्यात आले? तर पर्याय ब नवी दिल्ली या ठिकाणी. इंटरनॅशनल टेनिस हॉल ऑफ फेम क्लास 2026 साठी कोणास निवडण्यात आलेले आहे? तर रॉजर फेडरर. रॉजर फेडरर. कोणत्या राज्याच्या पारंपरिक ब्लेड दावोला GI टॅग हा नुकताच प्रदान करण्यात आला? तर अरुणाचल प्रदेश या राज्याच्या ब्लेड दावोला GI टॅग प्रदान करण्यात आला आहे. अयोध्येतील राम मंदिराच्या शिखरावर ध्वजारोहण कोणाच्या हस्ते पार पडले? तर नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडलेले अयोध्या येथील राम मंदिराच्या शिखरावर ध्वजारोहण. T20 वर्ल्ड कप 2026च्या ब्रँड अँबॅसेडरपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर रोहित शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे T20 वर्ल्ड कप 2026च्या ब्रँड अँबॅसेडरपदी. महिला कबड्डी विश्वचषक 2025 खालीलपैकी कोणत्या देशाने जिंकला आहे? तर आपल्या भारताने जिंकलेला आहे. चीनी तायपेई हा उपविजेता ठरलेला आहे. नुकतंच महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी सायन्स पार्क उभारण्यात येत आहे? तर पर्याय ब नेरूल नवी मुंबई या ठिकाणी महाराष्ट्रात सायन्स पार्क हे उभारण्यात येत आहे. नुकतंच भारतीय नौदलात दाखल झालेले INS मा हे कोणी विकसित केलेले आहे? पर्याय क कोचिन शिपयार्ड लिमिटेडने विकसित केलेले आहे. द स्टेटस ऑफ वर्ल्ड चिल्ड्रन्स 2025 अहवाल कोणत्या संस्थेने प्रकाशित केला आहे? तर युनिसेफने प्रकाशित केलेला. युनिसेफने. ISB कॅटलिस्ट पुरस्कार 2025 ने कोणास सन्मानित करण्यात आले? तर अझीम प्रेमजी यांना सन्मानित करण्यात आले आहे. प्रसिद्ध सांगाई उत्सव खालीलपैकी कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर मणिपूर राज्यामध्ये साजरा केला जातो. 2026 मध्ये COP31 चे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे? तर पर्याय अ तुर्की या देशामध्ये करण्यात येणार आहे. अंताल्या या ठिकाणी. देशातील पहिल्या जनरल झेड पोस्ट ऑफिसची सुरुवात कोठे झाली आहे? तर IIT दिल्ली या ठिकाणी झालेले आहे. IIT दिल्ली. नुकताच कोणता दिवस संविधान दिवस म्हणून साजरा करण्यात आला? तर 26 नोव्हेंबर हा जो काही दिवस आहे बघा, तर तो संविधान दिवस म्हणून साजरा करण्यात आला. भारतातील सर्वात मौल्यवान ब्रँड खालीलपैकी कोणता बनला आहे?
पर्याय ब HDFC बँक हा भारतातील सर्वात मौल्यवान ब्रँड हा बनला आहे. कवितेसाठीचा राष्ट्रीय पुस्तक पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला? तर पॅट्रिशिया स्मिथ यांना कवितेसाठीचा राष्ट्रीय पुस्तक पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. यंदाचा महात्मा फुले समता पुरस्कार 2025 कोणास जाहीर झाला आहे? तर डॉक्टर सुखदेव थोरात यांना जाहीर झाला आहे. आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव 2025 आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले? तर हरियाणा कुरुक्षेत्र या ठिकाणी बघा आयोजन हे करण्यात आलेले आहे. खालीलपैकी कोणता देश जगातील पहिला तरंगता कृत्रिम बेट बांधणार आहे? तर चीन जो काही देश आहे बघा, तर तो जगातील पहिला तरंगता कृत्रिम बेट बांधणार आहे. घर घर राम अभियानाची सुरुवात कोणत्या राज्यात करण्यात आली? आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये करण्यात आलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण कोणत्या संस्थेत करण्यात आले? तर पर्याय क युनेस्को. पॅरिस या ठिकाणी याचं उद्घाटन हे करण्यात आलेलं आहे. 2023च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा कोणत्या ठिकाणी होणार आहे? तर पर्याय ब अहमदाबाद भारत या ठिकाणी होणार आहेत. 2026च्या ग्लासगो स्कॉटलँड या ठिकाणी. नुकतंच हेलिगुब्बी ज्वालामुखीचा उद्रेक कोणत्या देशात झाला आहे? तर पर्याय अ इथिओपिया या ठिकाणी हेलिगुब्बी ज्वालामुखीचा उद्रेक हा झाला आहे. एकापेक्षा जास्त लग्न करणं आता कोणत्या राज्यात गुन्हा असणार आहे? पर्याय ड आसाम राज्यामध्ये गुन्हा असणार आहे. ऑझिंटेक्स 2025 नौदल युद्धाभ्यास कोणत्या दोन्ही देशांदरम्यान आयोजित करण्यात आला? भारत आणि ऑस्ट्रेलिया. SRFI इंडियन ओपन 2025 स्क्वॅश विजेतेपद कोणी पटकावलेले आहे? तर मोहम्मद झकारिया यांनी पटकावले आहे. भारतातील नवीन टेलिकॉम सेक्रेटरी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर अमित अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. नुकतंच लॉन्च झालेले देशातील पहिले अँटी ड्रोन पेट्रोल वाहन हे कोणते आहे? तर ते आहे बघा इंद्रजाल रेंजर. पर्याय क इंद्रजाल रेंजर. महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? पर्याय अ राजेश अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. हॅमर शस्त्र प्रणालीच्या उत्पादनासाठी भारताने कोणत्या देशासोबत करार केला आहे? तर भारतने फ्रान्स या देशासोबत करार केला आहे. फ्रान्स या देशासोबत. पृथ्वीवरील सर्वात मोठे फूल कॉप्स फ्लावर कोणत्या शास्त्रज्ञांनी शोधले आहे? तर पर्याय ड डॉक्टर क्रिस थोरोगोड या शास्त्रज्ञाने शोधले आहे. नुकत्याच जगातील सर्वात लांब ड्रायव्हरलेस मेट्रो नेटवर्क कोणते ठरलेले आहे? पर्याय ब रियाद मेट्रो. महिला प्रीमियर लीग 2025च्या लिलावातील सर्वात महागडी खेळाडू कोण ठरलेली आहे? तर पर्याय ड दीप्ती शर्मा ही सर्वात महागडी खेळाडू ठरलेली आहे. कमिटमेंट टू डेव्हलपमेंट इंडेक्स 2025 नुसार भारताचे स्थान हे कितवे आहे? तर पर्याय क 36वे स्थान आहे. 36वे. वर्ष 2024 मध्ये परदेशी पर्यटकांनी सर्वाधिक कोणत्या राज्याला भेट दिलेली आहे? तर पर्याय ब महाराष्ट्र राज्याला सर्वाधिक भेट दिली असून देशांतर्गत पर्यटकांनी उत्तर प्रदेश राज्याला भेट दिलेली आहे. भारताने कोणत्या देशासोबत MH-60R नौदल हेलिकॉप्टरसाठी करार हा केला आहे? तर अमेरिका या देशासोबत करार केला आहे. दितवाह चक्रीवादळ खालीलपैकी कोणत्या समुद्रात तयार झालेले आहे? तर बंगालचा उपसागर या समुद्रामध्ये तयार झाले आहे. जगातील सर्वात उंच श्रीरामाच्या मूर्तीचे अनावरण कोणत्या राज्यात करण्यात आले? पर्याय अ गोवा राज्यामध्ये करण्यात आले आहे. ग्लोबल ब्रँड ऑफ द इयर जिंकणारी पहिली भारतीय रम कोण ठरलेली आहे? तर कॅमिकारा रम ही पहिली भारतीय रम ठरली आहे. भारतीय क्रिकेट संघाचे ऑफिशियली कलर पार्टनर कोण बनले आहे? तर एशियन पेंट्स हे ऑफिशियल कलर पार्टनर बनले आहे. आशिया पॉवर इंडेक्स 2025 नुसार अमेरिका पहिले तर भारताचे स्थान हे कितवे आहे? तर भारताचे स्थान आहे 3रे. - 2026 मध्ये महिला प्रीमियर लीगची कितवी आवृत्ती ही आयोजित केली जाणार आहे? तर 4थी आवृत्ती ही आयोजित केली जाणार आहे. सुजलाम भारत शिखर परिषद 2025 चे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे? तर पर्याय ड नवी दिल्ली या ठिकाणी सुजलाम भारत शिखर परिषद 2025 चे उद्घाटन हे करण्यात आलेले आहे.
मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वाचे नोव्हेंबर 2025 या महिन्यातील जेवढे काही महत्त्वाचे चालवणीचे प्रश्न होते बघा, तर ते सर्व प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर केलेले आहेत. प्रश्न अतिशय महत्त्वाचे होते. सर्व प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर केले आहेत. याचा PDF हा टेलिग्रामवर अपलोड केला जाईल. त्या ठिकाणी आपल्याला सबस्क्राईब करायचं आहे आणि त्या ठिकाणी याचा व्हिडिओ हा आपल्याला पाहायचा आहे. प्रश्न पुन्हा एकदा सांगतो, अतिशय महत्त्वाचे होते जे आपण या ठिकाणी कव्हर केलेले आहेत. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगायचं. व्हिडिओ आवडल्यास मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा. याचा PDF टेलिग्रामवर अपलोड केला जाईल. त्या ठिकाणी तुम्ही तो पाहू शकता. भेटूया पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.